आराध्य छत्रपती शिवराय यांना नमन करून या महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र निर्मिण्यापूर्वी पासून ज्यांनी मग तो महाराष्ट्र विचारांचा महाराष्ट्र असेल, तो महाराष्ट्र धगधगत्या क्रांतीचा असेल, तो महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून असेल, ज्या संत महात्मे आणि महापुरुषांनी या संपूर्ण कार्यासाठी योगदान दिलं त्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होते। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे भले आज ते पदावर नसतील पण तरीही प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या हृदयामध्ये आजही मुख्यमंत्री म्हणून विराजित असलेले सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर ज्याला जाणता राजा असं म्हटलं जातं असे आपल्या राज्याचे मार्गदर्शक सन्माननीय शरदचंद्रजी पवार, ज्यांना लालची भीती वाटायला ज्यांनी मजबूर केलं आणि युवकांपेक्षा तरुणाईच्या बरोबर राज्यासह देशातल्या लोकांचा विश्वास बसायला लागलेला आहे आणि पुन्हा एकदा त्या मार्गदर्शनामध्ये वाटचाल करण्याची लोकांची खात्री झालेली आहे, मनोवृत्ती झालेली आहे असे काँग्रेसचे सन्माननीय राहुलजी गांधी या त्रिमूर्तींना महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुडूस येथे आज जो महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आणि आजपासून ते प्रचार यंत्रणा आपली सुरू होते त्यानिमित्त अभिवादन करते। प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी बरोबरचे आमचे घटक पक्ष असलेले, मग त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे, आमची सगळी कॉम्रेड मंडळी आहेत, सीपीआय आहे, या सगळ्यांचा उल्लेख करणं अतिशय महत्वाचं आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुणजी पाटील, या भागामध्ये शिवसेना नाव जे आजही त्या माध्यमातून काम करतायत असे धनंजय पष्टे सर, मंचावर उपस्थित तालुक्याच्या प्रथम नागरिक आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेल्या अस्मिताताई लहांगे, माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय माधव चौधरीजी, काकांचा उल्लेख गेले अनेक वर्ष एक कार्यकर्ता पदाधिकारी नंतर पण एक कार्यकर्ता कसा असावा हे सातत्यानं आम्हाला ज्यांनी दाखवलंय ते रामदास काका, मंचावर उपस्थित आहे ते अशोक काका, मुदस्सरजी, सर्व मंडळ, आमचे तालुका प्रमुख उमेश पठारेजी, आमचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटीलजी, मंचावर उपस्थित पप्पू चौधरी साहेब आहेत, आमचे रोहिदास पाटील आहेत, सगळीच मंडळी आपली जी मंचावर उपस्थित आहेत आणि आपण सगळी मंडळी महाविकास आघाडीचा झेंडा आणि या विधानसभेत मशाल घेऊन आपण पुढे जातोय। मशाल आपण यासाठी घेतले कारण गद्दारांना गाडायचं आहे, गद्दारांच्या वृत्तीला जाळायचं आहे आणि त्या अनुषंगाने भिवंडी ग्रामीण या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या त्याचा आकडा किती आहे 134, या 134 भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय लाडके अधिकृत उमेदवार सन्माननीय महादेवजी घाटाट आज आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या कुडूस नगरीमध्ये आलेले आहेत, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आजपासून जी प्रचाराची यंत्रणा आपल्या या 2.5 जिल्हा परिषद गटामध्ये, कारण एकूण आपण भिवंडी ग्रामीणच्या विधानसभेचा विचार केला तर आपल्याकडे 21 जिल्हा परिषद गट येतात, त्यापैकी 18.5 जिल्हा परिषद गट हे भिवंडी तालुक्यात आहेत आणि उर्वरित 2.5 जिल्हा परिषद गट हे आपल्या वाडा तालुक्यामध्ये आहे। एकूण 68 पोलिंग आहेत आणि या माध्यमातून आज सकाळी सुरुवातीला वाडा या भागातल्या जवळ असणाऱ्या 38 पोलिंग साठीचं एक कार्यालय जे आपण आज सकाळी सन्मान्य जिल्हा प्रमुख विश्वाजित ढळे साहेब हे आणि बाकीचे सगळे आपली जी प्रमुख मंडळी आहेत महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे सगळे प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते त्या ठिकाणी कार्यालयाचं शुभारंभ आपण केला। माता गावदेवीला तिच्या चरणी नतमस्तक होत आपल्या भावी आमदारांनी, आपल्या अधिकृत उमेदवारांनी त्या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद घेतला। मातेच्या चरणी आपल्या उमेदवाराचं परिपत्रक जे आहे ते आपण नेऊन ठेवलं आणि त्याचबरोबर आज कुडूस या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या या प्रचार कार्यालयाचं ओपनिंग उद्घाटन करायचं होतं आणि या अनुषंगाने
आपण या अनुषंगाने आज मंचावर उपस्थित भिवंडी लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर सोन्याजी पाटील गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर काही काळ दुसऱ्या पक्षात जरी गेले तरी पाण्यातला मासा पाण्या वाचून तडफडतो आणि पुन्हा एकदा त्याच पाण्यामध्ये त्याच विश्वामध्ये यायला खूप त्याची मनापासून इच्छा असते आणि ते पुन्हा समर्थपणे आपल्या सगळ्यांच्या बरोबर या गद्दारांच्या विरुद्ध शड्डू ठोकून मैदानात उतरलेले आहेत असे सन्माननीय तारे मामा मंचावर उपस्थित आमच्या पालघर लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख आयोजक असल्यामुळे त्यांनी खाली बसणं पसंत केलंय निलेशजी गंदे साहेब सगळीच मंडळी आमचे गोविंद मामा आहेत सगळे आमचे पुढचे पदाधिकारी आहेत सगळे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी एक दोन चार गोष्टी महत्वाच्या आपल्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। मगाशी आल्यानंतर आमच्या एका कार्यकर्त्याला उशीर झाल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की उशीर झालाय। हो उशीर झालाय पण तो जास्त उशीर होण्याच्या पूर्वी आम्ही यासाठी आलोय कारण आता आपल्याला उशीर करून चालणार नाही। या गद्दारांना गाडायचं असेल जे काही मगाशी गाणं बोललं गेलं की पुढच्या पिढीच्या पुढे काहीतरी आदर्श ठेवायला हवा आणि तो आदर्श चांगला असला पाहिजे नैतिकतेला धरून असला पाहिजे आणि या अनुषंगाने आपण ती सुरुवात आजपासून करतोय या 2.5 जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराचा। एकदा उमेदवार घराच्या बाहेर निघाला की त्यानंतर रस्त्यामध्ये अनेक मंडळी उमेदवाराला भेटण्यासाठी उत्सुक असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की उमेदवाराने आमच्याशी बोललं पाहिजे आणि आजकाल मोबाईल आणि त्यामध्ये कॅमेरा आल्यानंतर आणखी दुसरी इच्छा प्रकट होते की केवळ बोलू नका आता बोललाच आहात तर 1-2 फोटो सुद्धा आम्हाला काढून दिले पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनधरणी पूर्ण करता कारण उमेदवाराला सगळ्यांच्या मतं जी आहेत ती ऐकावी लागतात सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि त्या अनुषंगाने दुपारी 1चं दिलेलं टायमिंग 2ला सुरू व्हायला हवी होती सभा म्हणजे आपण जाणू शकता की उमेदवाराच्या विषयी आपल्या 2.5 गटामध्ये किती औत्सुक्य आहे किती त्यांच्याबद्दलचा आदर आहे किती त्यांच्याबद्दलचा प्रेम आहे की आम्हाला इथे यायला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला आणि त्याबद्दल शिवसेनेची कार्यकर्ती म्हणून आपल्या सगळ्यांचा आधी मी दिलगिरी व्यक्त करते महाविकास आघाडी सगळ्या पदाधिकाऱ्यांची। प्रोटोकॉल प्रमाणे खरं नंतर बोलायला हवं असं निवेदकाने सांगितलं परंतु यानंतर सन्माननीय आमदार सुनील प्रभूजी यांची दिंडोशी इथे सभा आणि त्या सभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्टार प्रचारक म्हणून पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी मला पोहोचायचं आहे आणि तिकडनंच नंतर रात्री ट्रेन पकडून मला विदर्भात जायचं आहे। या सगळ्याचा एकत्रपणा लक्षात घेता मी विनंती केली की आधी मला बोलू द्या कारण मंच सांभाळायला ज्योती ठाकरे नंतर अनेक मातब्बर आणि दिग्गज लोक या कुडूस नगरीमध्ये आहेत या परिसरामध्ये आहेत आणि याबद्दल मी अतिशय निशंक आणि निवांत आहे। त्यामुळे मला माहिती आहे की महाविकास आघाडीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे। महादेव घाटाळांच्या बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला एक अतिशय चांगला सुशिक्षित सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा अशा प्रकारचा चेहरा आम्हाला मिळालाय पण ज्या वेळेला उमेदवारी देत होतो घेत होतो आणि सांगत होतो त्यावेळेला रामदास काका आम्ही या उमेदवाराला सांगितलंय की आधीच्या आमदाराने प्रत्येक कामासाठी टक्केवारी गोळा केली अशी टक्केवारी कृपया तुम्ही गोळा करता कामा नये ही कामं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला विदाऊट टक्केवारी दिली पाहिजे आणि त्यांनी शब्द दिलाय की हे काम मी करणार कारण जनसामान्यांच्या सेवेसाठी उतरलेला हा चेहरा आहे। आज केवळ उमेदवारी मिळाली म्हणून या माध्यमातून ते जनसेवा करत नाहीत। महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे ज्यांनी काय हिंमत हात दाखवला थांबू का नको थांबू तुम्हाला लोकांच्या दारामध्ये जायला लाज वाटणारे असं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या दारासमोर जाऊन तुम्ही मतं मागू शकत नाही कारण विकासाचा कोणताही अजेंडा तुमच्या समोर नाही। तो अजेंडा केवळ आणि केवळ महाविकास आघाडीकडे आहे आमच्या महादेव घाटाळांकडे आहे।
पहिलं तुम्हाला मी सांगितलं की आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असे महादेवजी घाटाळ सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं असल्यामुळे सातत्यानं स्टार न्यूजचा अतिशय महत्वाचा गणला जाणारा पुरस्कार समाजसेवेचा महादेव घाटाळजींना मिळालेला आहे. सातत्यानं समाजाच्या उपयोगी कार्यक्रम राबवणं आणि कोणत्याही टक्केवारी न घेणं, त्यांचा उल्लेख केला. ते टक्केवारी खोर पळाले, आता पण पळाले. कारण काय, पळण्याची सवय आहे त्यांना. परवाच्या दिवशी एक स्टेटमेंट आमच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांनी केलं. ते स्टेटमेंट असं होतं की महाविकास आघाडीने आमच्या योजनेला धरून जाहीरनाम्यामध्ये एक योजना टाकली. म्हणजे काय तर म्हणे महाविकास आघाडीने जाहीरनाम्यामध्ये आमच्या योजनांची कॉपी केली. मी म्हटलं कॉपी करायची सवय तुम्हाला आहे, चोरायची सवय तुम्हाला आहे, गद्दारी करायची सवय तुम्हाला आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी कधी गद्दारी करत नाही, ती खुद्दारीने चालणारी आहे. तुम्ही केवळ 1,500चा आमिष आमच्या माता भगिनीला दाखवलं असेल, पण त्या 1,500च्या माध्यमातून वसूल किती केले हो? गॅसचे भाव किती वाढवले, डाळीचा भाव किती वाढवला, तेलाचा भाव किती वाढवला, दुधावर टॅक्स कधी लावला, कफनावर, मेलेल्या माणसाच्या कफनावर सुद्धा टॅक्स लावायला तुम्ही विसरला नाहीत. आणि आता जनता तुमचे दुष्कर्म विसरणार नाही. आणि त्यामुळे या येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आता महाविकास आघाडीतली ही सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांत बसणार नाही. सगळ्यात महत्वाचं, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या जय महाराष्ट्र, आपल्या राज्याचं कोविड काळात केलेलं काम असेल आपल्याला घरोघरी पोहोचवायला हवं. पण हे काय कार्यकर्त्यांनो, आजही शिवसेना म्हटलं की ग्रामीण भागात ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना असं वाटतं शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. आपल्याला सांगायला लागेल तो धनुष्यबाण चोरट्यांनी चोरलेला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचं धनुष्यबाण नाही, या गद्दारांच्या बुडाला आग लावण्यासाठी शिवसेनेने मशाल हाती घेतलेली आहे. आणि ही मशाल आता आपल्याला घरोघरी पोहोचवायची आहे. या मशालीचा प्रचार अगदी प्रत्येकाच्या दारापर्यंत, घरापर्यंत जाऊन करायचा आहे. या माध्यमातून ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती केली, ही कर्जमुक्ती करताना प्रत्येक शेतकऱ्याचा कर्जाने बरबटलेला 7/12 कोरा केला. 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली. आणि ती कर्जमुक्ती केल्यानंतर कोणताही इव्हेंट केला नाही, मोठे मेळावे घेतले नाही. यांनी 1500 रुपये दिले आणि पश्चेसर 15 कोटी इव्हेंटवर घालवले एकेका तालुक्यामध्ये. मात्र आमच्या उद्धव साहेबांनी 2-2 लाखांची कर्जमुक्ती करून सुद्धा आला का रे पैसा, दिला का रे पैसा, मिळाला का रे पैसा असं म्हणत कोणताही इव्हेंट केला नाही. तुम्हाला द्यायचं असेल तर ते मनापासून जनसामान्यांना दिलं पाहिजे. ही वृत्ती, ही निस्वार्थी निर्मोही वृत्ती केवळ आणि केवळ उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने दाखवली. मी तुम्हाला प्रश्न विचारते, या सगळ्या मंडळींनी एकदा आलेख वाचून पहा. या राज्यामध्ये झालेले जेवढे जेवढे मुख्यमंत्री आहेत, या देशामध्ये झालेले जेवढे जेवढे मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्यांचा इतिहास पहा. एकाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या हातातलं नगर विकास खातं खालच्या कोणत्याही माणसाला सोपवलं नाही. मात्र उद्धव साहेबांनी राजशिष्टाचाराप्रमाणे केवळ आवश्यक असलेली खाती, जी काही कामाची नाही, स्वतःकडे ठेवली. आणि बाकी सगळीच्या सगळी खाती खिरापतीप्रमाणे या गद्दारांनाही त्यावेळेला वाटली. कारण त्यांना वाटलं होतं की हे गद्दार नाही आहेत, हे चांगले आहेत आणि कदाचित लोकहितासाठी हा सगळा खात्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करतील. पण तसं ते झालं नाही. त्यांनी ती खाती लोकहितासाठी वापरण्याच्या ऐवजी स्वतःचे खिसे भरण्यासाठी वापरले. ते खिसे एवढे भरले, ते खिसे एवढे फुगवले की एक वेळेस पाठीमागे ईडी आली आणि मग या ईडीमुळे त्यांचा बाजार आटपला आणि त्यांना पळावं लागलं. हा सगळा इतिहास तुम्हाला काही मला वेगळ्याने सांगायची गरज नाही. एकच लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना महाविकास आघाडीला मत द्यायचंय त्यांनी महाविकास आघाडीचं त्या काळात अडीच केलेलं काम लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यांना अजूनही वाटत असेल आता गेलेले आहेत बरे, त्यांनी वाड्यापासून भिवंडी पर्यंतच्या रस्त्यावर रोज 5 ते 6 फेऱ्या मारा.
फक्त 5 ते 6 फेऱ्या मारा, बाकीचं तुम्हाला माहिती आहे. या 5-6 फेऱ्यामध्ये म्हणजे काय अवस्था करून ठेवले. ज्या माणसाला अतिशय विश्वासानं या सगळ्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, ते गद्दार झाले, ते या ठिकाणाहून पळाले, दुसऱ्या राज्यात गेले आणि आमच्या राज्यात येऊन ज्यांचं खाल्लं त्यांच्यावरच घरबेदी करायचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातली शुद्ध जनता आता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, कदापि विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे खोटे नाटे पिक्चर काढलेले असतील, खोटे नाटा दाखवण्याचा प्रकार केलेला असेल, फक्त घोषणांचा बागुलबुवा याशिवाय महायुतीकडे दुसरं काही नाही. जर तुम्हाला खरा विकास हवा असेल, महाराष्ट्र हिताचा विकास हवा असेल, आमच्या तरुणांना रोजगार हवा असेल, आमच्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे असं वाटत असेल तर आपलं प्रत्येकाचं मत यावेळेला महाविकास आघाडीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार महादेवजी घाटाळ यांच्या मशालीवर पडलं पाहिजे. येत्या 20 तारखेला होणारी ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची आहे. त्याचं कारण केवळ लोकसभा आटपली आणि संविधान सुरक्षित झालं का तर नाही, आजही त्या संविधानाची धडकी फसवणुकींना पडते. राहुल गांधींनी त्या दिवशी संविधान हातामध्ये घेतलं काय, त्या संविधानाची एवढी भीती वाटली की तो लाल रंग आहे म्हणून त्यांचे हात थरथरत होते. पण मगाशी कॉम्रेडनी सांगितलं, तुम्ही केवळ भगवा नव्हे, भगव्या बरोबर आता लालही मिक्स झालेला आहे. त्यामुळे आता कुणाची भीती बाळगण्याची गरज नाही. आमिष दाखवली जातील, तुमच्या धमक्या येतील, तुमच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कारवाया करायचा प्रयत्न केला जाईल. अहो, ती आमची स्नेहाताई, भारतीय जनता पार्टीतली स्नेहाताई, वाटत नाही का कुणाला आम्ही आमदार व्हावं? एक महिला आहे, तिलाही वाटतं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटलं, तिने तो फॉर्म भरला आणि तो फॉर्म पाठी घ्यावा म्हणून आमच्या घटनाबाह्य मामूंनी, मावळत्या मुख्यमंत्र्यांनी तिच्यावरती दबाव आणला. बरं, त्या दबावाला ती झुकली नाही रामदास काका, आणि दबावाला न झुकल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी तिच्या घरासमोर बुलडोजर आणला आणि घर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तिचे जेवढे गोडाऊन आहेत तेवढे गोडाऊन सील करण्याचा प्रयत्न केला. जर हे सरकार परत सत्तेवर आलं तर उद्या उठून तुमच्या आमच्या घरापर्यंत शिरायला हे चोर मागे बघणार नाही. त्यामुळे हे चोर दरोडेखोरांचं राज्य आपल्याला नको असेल तर येत्या 20 तारखेला केवळ आणि केवळ मशालच पेटली पाहिजे. कारण मशाल जर धगधगणारच, परिवर्तन होणारच आणि महादेव घाटाळ आमदार म्हणून निवडून येणारच, हा आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे. पण या वेळेला निवडणूक केवळ 20 तारखेपर्यंत नाही, या वेळची निवडणूक 23 तारखेपर्यंत आहे. मत दिलं, मतपेट्या सील झाल्या म्हणजे सगळं झालं असं नव्हे. त्या मतपेट्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा 23 तारखेपर्यंत या राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना घेतली पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना पुनश्च एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून जो आपला मतांचा अधिकार आहे तो अधिकार ठामपणे बजावताना मशालीच्या बाजूने, मशालीसाठी, महाराष्ट्र हितासाठी, उद्धव साहेबांचे महाविकास आघाडीसह हात बळकट करण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी, माता भगिनी माय माऊल्या सुरक्षित राहण्यासाठी आणि जे घटनेने दिलेले आम्हाला अधिकार आहे ते अधिकार शाबूत राहण्यासाठी मशालीवरती आपण मतदान कराल. आपण तर करतोच, पण आपल्या बरोबर परिवारातली, परिसरातली जी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवाल अशी मला खात्री आहे. जास्त वेळ आपला घेत नाही. या ठिकाणी अनेक मातब्बर मंडळी आहे, जी मंडळी आपल्या सगळ्यांना पुढे मार्गदर्शन करतील. पुढची एक सभा असल्यामुळे मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांची रजा घेते. पुनश्च माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना गद्दारांच्या विरुद्ध ठामपणे उभ्या राहण्यासाठीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.